मिरज तालुक्यातील सोनी भोसे रस्त्यावरील शेतात शेतकरी पिता पुत्रांनी कीटकनाशक प्राशन करून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे। या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होते। गणेश हिंदूराव कांबळे आणि इंद्रजित गणेश कांबळे अशी मृतांची नावे आहेत। या घटनेची नोंद मिरज ग्रामीण पोलिसात झाली असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही। आज पहाटे गणेश कांबळे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेताकडे गेले होते। शेतात ते बेशुद्ध अवस्थेत पडल्याचं दिसल्याने इतर शेतकऱ्यांनी तातडीने त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली। गावातील रुग्णवाहिका घेऊन मुलगा इंद्रजित व नातेवाईक घटनास्थळी पोहोचले। गणेश कांबळे यांना रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना अचानक इंद्रजितनेही मागे जाऊन कीटकनाशक प्राशन केलं। या धक्कादायक प्रकारामुळे उपस्थित सर्वांचीच धांदल उडाली। पिता पुत्रांना तातडीने मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला। या घटनेची माहिती मिळताच मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा आणि मिरज ग्रामीण पोलीस निरीक्षक अजित सिद्ध यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे। दरम्यान महिनाभरापूर्वी गणेश कांबळे यांचा मुलगा इंद्रजित कांबळे यांचा विवाह झाला होता। सर्व काही सुरळीत असताना कौटुंबिक वाद सुरू होता। वादामध्ये गणेश कांबळे आणि मुलगा इंद्रजित कांबळे यांच्यामध्ये विवाह झाल्यापासून वाद सुरू होता। या वादामध्ये मुलाने आपल्या वडिलांना अपमानास्पद वागणूक दिली, त्यातून वारंवार वाद सुरू होता। आत्महत्येचं कारण स्पष्ट नसलं तरी ग्रामस्थांमधून दबक्या आवाजात अशी चर्चा होती।